हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज मी आले होते माहेरी. हा आहे माझा भाचा आणि याचा होता आज बर्थडे म्हणजे याचा होता फर्स्ट बर्थडे. आणि याच्यासाठी आम्ही ही घेऊन आलो होतो छोटीशी गाडी, एक गिफ्ट म्हणून. ठीक आहे, तर याला आहे ना आवडली. पण ह्याला जेव्हाही मी विचारत होते ना की तुला गाडी आवडली का, तो सरळ मान हलवत होता, नाही 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 म्हणून. आता त्याला काय माहीत हो आणि नाही मधला फरक. असो, आता हा व्हिडिओ जो आहे ना, मी याचा नेबुलायझेशनचा परत हा व्हिडिओ ॲड केलेला आहे. का तर नॉर्मली जे लेकरं आहेत ना, नेबुलायझेशन नाकाने आणि तोंडाने घेतात, पण हा जो आहे ना तोंडामध्ये अक्षरशः नेबुलायझरचं जे पंप आहे ना, तो तोंडातच टाकून त्याच्यामध्ये त्याची टंग ॲड करत होता आणि मग नेबुलायझेशन घेत होता. मला हे खूप वेगळा आणि विचित्र प्रकार वाटला आणि मला खूप आवडलं पण, की हा न रडता कमीत कमी नेबुलायझेशन घेत तरी आहे. नाही तर बाकीचे लेकरं इतके रडून वैताग देतात नेबुलायझेशनसाठी, तसा पण हा खूपच गुणी बाळ आहे. आणि माझ्या भावाचा मुलगा असला म्हणूनच नाही, पण याचे गुण पण खूपच छान आहे. हा आहे ना फक्त आपल्यामध्ये मग्न राहतो, कुणाला काही करणार नाही, कुणाजवळ जाणार नाही, काही नाही. याचं खूप छान असं आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त हाच पाहायला मिळणार आहे, कारण ह्याच्याच बड्डेसाठी आम्ही आलो होतो किनवटला आणि त्याच्यासोबतचा माझा पूर्णच टाईम स्पेंड होणार होता. आणि हे मी प्रिपेअर होऊन आले होते की मला ह्याच्यासोबत जेवढा टाईम इन्व्हेस्ट करता येईल ना, मी तेवढा टाईम ह्याच्यासोबत स्पेंड करेल. कारण परत मी कधी भेटेल हे मला माहिती नव्हतं. आणि आम्ही आहे ना मस्त याला सकाळी उठल्या आहे ना, याला भूक लागली होती, तर मी असं थोडासा बनाना ट्राय करत होते. तर ह्याला असा सरळ बनाना खाता येत नव्हता, तर मी जे तुकडे करून टाकत होते ना, ते बनाना खायला तो घेत होता. मग मी त्याला तसंच बनानासुद्धा भरवत होते. तो आणि जशी ही गाडी आणली ना, तो काय त्या गाडीच्या खाली उतरायला सुद्धा तयार नव्हता. त्याला इतका ही गाडी आवडली, मीन्स तो खूप छान एन्जॉय करत होता. कारण त्याच्याकडे आता भरपूर गाड्या आल्या होत्या बड्डेच्या, पण त्याला ही गाडी कम्फर्ट का होत होती, त्याचे पाय पुरत होते आणि ती त्याच्या साईजची होती, म्हणून तो आहे ना त्याच्यावर छान कम्फर्टेबल बसत होता. आता आणली कुणासाठी आणि चालवत कोण होतं पहा. आता हिचं आहे ना, हीच इथं लहान बाळ बनवून बसली होती. आता लहान असताना हिला सुद्धा हे खेळायला मिळालेलं होतं बरं, पण तरीही तिला आता ते काय आठवण नसेल, पण ती सध्या म्हणत होती की मला पण अशीच गाडी आणायची, म्हणून ही त्याच्यावरच बसून होती. आणि तुम्हाला एक सांगू का, याला झोपवण्याचा इतका मोठा स्ट्रगल आहे. मीन्स याला अक्षरशः 1 ते 1.5 तास ना, जे पंचमीचे झोके असतात ना आपण देतो मोठे मोठे, तसे झोके दिल्यानंतर 1 ते 1.5 तास लागतात ह्याला झोपायला. आता मी तरी हा स्ट्रगल आजच पाहत होते, झेलत सुद्धा होते. माझे पप्पा रोज ह्याला आहे ना असंच झोके देऊन झोपवतात आणि पाळण्याशिवाय हा काही झोपत नसतो. आता जसा हा झोपला ना, मी माझं काम करायला घेतलं. काम म्हणजे काय, याला आंघोळ वगैरे सगळ्यांनी घातली होती छान असं. मला फक्त याला बड्डेला रेडी करायचं होतं आणि माझ्या डोक्यात एक चालू होतं की याला आहे ना मस्त असं टिक्का लावायचा आणि छान असा आकार द्यायचा आहे त्याला. सो तो जागी असल्यावर तर काय ते देऊ देणार नव्हता, म्हणून जसा तो झोपला तसा मी आहे ना माझं काम सुरू केलं. म्हणजे मी आता याला छान कपडे वगैरे घालून तयार करणार होते आणि हा आजचा माझा टास्क होता. कारण लहान मुलांना तयार करणं हे सोपं नसतं. तसं तरी सोपं असतं, मला तरी चांगलाच एक्सपिरियन्स आहे, पण तरीही आपल्या लेकराच्या सगळ्या सवयी आपल्याला माहिती असतात आणि याच्या मला सवयी कुठल्याच माहीत नव्हत्या. म्हणजे हा मला कपडे घालू देईल का नाही हे काहीच माहीत नव्हतं. असो, आता हे लावून झाल्यानंतर आम्ही आहे ना असा थोडासा नाश्ता वगैरे करून घेतला, कारण प्रोग्राममध्ये तर जेवण होतंच, म्हणून आम्ही नाश्ता करून घेतला. आणि बड्डेमध्ये याची एंट्री होणार होती या गाडीमध्ये. हा इतका छान असा राजासारखा बसला होता, मस्त राजकुमारच दिसत होता आणि इतका क्यूट असा त्याचा ड्रेस झाला होता. आणि तो बड्डे जेव्हा स्टार्ट झाला, आम्हाला तरी वाटलं होतं की हा बड्डे काही एन्जॉय करणार नाही, पण ह्याने ना इतका मोठा सरप्राईज दिला. बड्डेचा केक कट झाला आणि बॅकग्राऊंडला जेव्हा बड्डेचं म्युझिक वाजलं ना, की हा इथं डान्स करायला सुरुवात केला. मीन्स याला इथं ते म्युझिकसोबत तो इतका छान एन्जॉय करत होता. आम्ही शॉक झालो की एवढा मोठा आवाज, एवढे स्पार्कल्स चालू आहेत साईडला, तरीही हा भियत नाही आहे आणि छान एन्जॉय करत आहे मेन म्हणजे. आणि आमची भीती होती की हा एन्जॉय करेल की नाही, पण याने जो प्रोग्राम एन्जॉय केला. खूप जागी मुलं आहे ना
प्रोग्राम सुरू झाला की रडायला, चिडचिड करायला असं सुरू करतात. पण आम्ही आहे ना याला छान असं पोटभर खाऊ घालून वगैरे आणलं होतं आणि त्याच्या मनासारखं सर्व करत होतो. कुणीही त्याच्या मनाविरुद्ध काही करत नव्हतं, म्हणून तो छान आणि शांतच होता. तसंच करायला सुद्धा पाहिजे, कारण ज्या बाळाचा बड्डे आहे त्यालाच जर आपण रागात आणलं ना तर तो बड्डे पूर्ण खराब करणारच. पण ह्यानी आहे ना आम्हाला थोडासा सुद्धा त्रास दिला नाही. आता बड्डे झाला की आम्ही लगेच निघालो, कारण आम्हाला जायचं होतं नेक्स्ट डेला ट्रिपला. आणि इथं आहे ना आमची पूर्ण फॅमिली मस्त आमचं ट्रॅव्हलसुद्धा एन्जॉय करत होतो. आणि त्यात माझ्या छोट्या मुलीचा तर तब्येत ठीक नव्हती, हे तर तुम्हाला माहीतच आहे. सो तुम्हाला जर माझे आता पुढचे ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओज पाहायला आवडणार असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये.